तिकडे यवतमाळ नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे सेनेचे निवडून न आल्यानं खासदार संजय देशमुख यांचा उपरोधिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। एकनिष्ठ शिवसैनिक या मथळ्याखाली उत्सव मंगळ कार्यालयामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला। नगरपालिका निवडणुकांआधी शिवसैनिक संतोष ढवळेंची पक्षातून हकालपट्टी केली होती आणि त्यांनीच या उपरोधिक सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं। यवतमाळच्या उत्सव मंगल कार्यालयामध्ये आज खासदार संजय देशमुख यांचा उपरोधिकरित्या जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यवतमाळ नगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या कडून 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले, मात्र त्यांना खातंही उघडता आलं नाही आणि त्यामुळेच जर पाहिलं तर एकनिष्ठ म्हणवणाऱ्या शिवसैनिकाकडनं आज संजय देशमुख यांचा उपरोधिक जाहीर सत्कार करण्यात आलेला आहे। निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा यांची आघाडी झाली होती, मात्र ऐन वेळेवरती ही आघाडी तुटल्याचे जाहीर करत स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते। एकंदरीत जर पाहिलं तर विधानसभा प्रमुख यांना बाजूला सारत ही सर्व घडामोड करण्यात आली आणि त्यामुळेच संतोष ढवळे यांची शिवसैनिक या पदावर विधानसभा प्रमुख या पदावरून हकालपट्टी जाहीर करण्यात आलं होतं आणि म्हणूनच जर पाहिलं तर निवडणुकीच्या रिंगणात गतवर्षी 8 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते, तर यावेळेस खातंही त्यांना खोलता आलं नाहीत। याचा खापर खासदार संजय देशमुख यांच्यावरती फोडीत आज जर पाहिलं तर उत्सव मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांच्या उपरोधिक जाहीर सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचा परिणाम, या गटबाजीचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरती निश्चितच पडणार आहेत। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।